आजचा 39वा दिवस. संभाजी राजांचा छळ सुरू आहे. छळाची परिसीमा झाली. अत्याचार लज्जित झाले. अन्याय बेबस झाले. परंतु शंभूराजे औरंगजेबासमोर झुकले नाही. शंभूराजे त्या क्रूर छावणीत हत्याराशिवाय डोळ्यांशिवाय लढत होते. झुंज पराकोटीस फेडली होती. पण शंभूराजेंच्या मनात मात्र होता शेवटचा श्वास. त्यांना वाटत होते शेवटचा श्वास असा असावा की त्या श्वासोच्छ्वासाने या महाराष्ट्र भूवर शौर्याचे प्रखर बादल निर्माण व्हावे. सांडलेल्या रक्त तुषारातून हजारो लाखो लढवय्ये निर्माण व्हावे. बस बहुत कर लिया इंतजार, बहुत हो गया सब्र. काफिर संबा को सजाए मौत सुनाई जाए. ऐसी मौत, ऐसी बेदर्दी और बेरहमी वाली मौत जिसे देखकर और जिसके बारे में सुनकर हर एक शख्स की रूह कांप उठे. सबसे पहले उसके बदन के टुकड़े टुकड़े किए जाएं. उसकी बोटी बोटी नोच ली जाए और ये बोटी के टुकड़े चील कौओं के सामने फेंका जाए ताकि वो उसे खा सके. और किसी भी शख्स ने इन बोटियों को हाथ लगाने की कोशिश की, उसका सर कलम किया जाए. छापना? बस इतना ही नहीं, वो सर जो हमारे सामने झुका नहीं, वो मगरूर सर, उसे काट कर भाले की नोक पर लगाओ. उसे गली गली कूचे कूचे गांव गांव में फिराओ. जुलूस निकालो, उसे नचाओ और आवाम को मजबूर करो. ये सल्तनत का हुक्म है कि वो आके देखे, ये मंजर देखे, ताकि इसके बाद मुगलिया सल्तनत से दुश्मनी करने की जुर्रत कोई नहीं करेगा. असद खान, हमारे हुक्म की तामील हो. जाओ. जी जहांपना. राणी साहेब, राजांची काही खबर? राणी साहेब, उद्या नववर्षाची गुढी उभारता येणार नाही. काय? औरंगजेबाने महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंडाची शिक्षा दिली. मृत्यूदंडाची शिक्षा दिली. औरंगजेबाच्या क्रूर शिक्षेला
राजे अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले. आणि पराकोटीच्या यमयातना होत असताना देखील रयतेच्या प्रेमासाठी हसत हसत सामोरे. शंभूराजे शंभूराजे आम्ही शृंगारपुराला मोठे हो, तुम्ही इथे मोठे व्हा, मग आम्ही येऊ. खरंच जाणार? आम्ही आता लवकर येणार नाही. तुमच्याकडे नुसतं पाहिलं तरी किती मोहक असता. युवराज, असं काय पाहता? आमची श्री सखी राज्ञी येसू.
तुम्ही कधी रात्री आमच्या जखमा बांधता तर त्या अगोदर न बोलण्याचा फतवा काढता, कधी रागावता, कधी रुसता. आमच्या हाताने केसात माळू. आज आपल्या दारात लेकीचं लग्न आहे, पण स्वराज्याच्या दारात औरंगजेबाचं विघ्न आहे. परंतु येसू, आम्ही हे जे करतो आहोत ते आमचं कर्तव्य आहे. आम्ही बाप आहोत, पण त्या अगोदर आम्ही राजे आहोत, स्वराज्याचे छत्रपती आहोत. वतनाच्या भूमिकेत जरा बदल करायचा का? नाही, मुळीच नाही. मुळात वतन द्यायची नाहीत हा विचार आमचा नाही, आबासाहेबांचा आहे. आणि राणीसाहेब, आम्ही एक वेळ कटून मरू, परंतु आबासाहेबांच्या तत्वात तडजोड करणार नाही. आबासाहेब, तुम्ही बांधलेलं स्वराज्याचं तोरण आम्ही औरंगजेबाच्या पायदळी पडू देणार नाही. येसू, आमच्या आबासाहेबांनी हे जे मानवतेचं विशाल मंदिर उभं केलंय, त्याला साधा ओरखडा सुद्धा उमटू देणार नाही आम्ही. आणि त्यासाठी तटाबुर्जाच्या आत जीव जपत बसणारा हा छत्रपती नाही, लक्षात असू. यापुढे या गोष्टींची सवय करून घ्या राणीसाहेब. आम्ही आलो तरी बसू असं नाही, आणि बसलो तरी बोलूच असंही नाही. इथून पुढे वैयक्तिक सुखाच्या अपेक्षा बाळगणं सोडून दे. त्यामुळे संसाराच्या मुलाबाळांच्या गोष्टी करता येतीलच असं नाही. राजे, तुम्हाला सोडून जावंसच वाटत नाहीये. येसू, तुम्हाला जा म्हणणं आमच्याही जीवावर आलं. मग आम्ही थांबतो महाराज. राणीसाहेब, निघा. वाऱ्याच्या वेगानं गाठू तुम्हाला. आग्र्याहून माघारी येताना
काय आणू तुमच्यासाठी? आमच्यासाठी येताना कुंकू आणा. कुंकू म्हणजे करंडातून. करंडा नाही, कुंकू म्हणजे तुम्ही. आज अमावस्या. या अमावस्येच्या अंधाराने पाहिला ज्वलन ज्वलन तेजस, विजेचा कडकडता प्रखर लोळ. या प्रखर लोळातच औरंगजेब भस्मसात होऊन जाईल हे खास. औरंगजेबाच्या अमानुष छळाने संभाजी राजांच्या धैर्याचा भंग झाला नाही. ते अखेरपर्यंत लढत होते. डोळे काढले तर भुवई वक्र झाली, जीभ छाटली तर पडजीभ लढली, कान कापला नाक लढले, छाती फोडली तर काळीच लढले, हात तोडला तर पाय खंबीरपणानं उभे राहिले, शरीराचे छिन्न विछिन्न तुकडे केले, पण रक्ताचे थेंब हर हर महादेव म्हणत ओघळले. संभाजी राजांनी अत्यंत धीरोदात्तपणे समोर तापवून लालबुंद झालेल्या लोखंडी मल्लखांबास मिठी मारली. लढाऊ बाणा अवघ्या महाराष्ट्राला देऊन संभाजी राजे अमर झाले. त्यांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने आपल्या हृदयात सामावून घेतलं. संभाजी राजांच्या अतुलनीय हौतात्म्याने स्वराज्यात स्फुल्लिंग पेटला. अवघा मराठा आतून थडाडत पेटून उठला. त्यांनी सांडलेल्या रक्ताने प्रत्येकाच्या तलवारीस नैतिक सामर्थ्याचे अधिष्ठान मिळाले. सूर्यांनी जीभ छाटली पण मराठ्यांच्या तलवारींना लवलवत्या जिवा फुटल्या. त्या गरजत होत्या. औरंगजेबा सांगत होत्या, हे औरंगजेबा, स्वराज्याला दुःख देऊन हसत हसत येथून जाऊ शकणार नाहीस. मराठ्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाची अवस्था एखाद्या लक्तारा समान झाली. अखेरीस लढवय्या मराठ्यांनी संभाजी राजांचं स्वप्न साकार केलं. औरंगजेबाला अहमदनगरच्या भिंगार गावात प्राण सोडायला लागले. शिवा का बच्चा संभा, हमने उसकी आंखें निकाली और अंधे हम हो गए. हमने उसकी जुबान काट डाली मगर हम बेजुबान हो गए. खाल उखाड़ डाली थी हमने संभा की, मगर आज पता चला कि हमारी ही खाल उखाड़ी जा रही. संभा के टुकड़े टुकड़े करके चील कौओं के आगे बिखेर दिए थे, मगर आज हमारा वजूद ही बिखरा जा रहा है. काश हमारी एक भी औलाद होती उस संभा की तरह, तो डाल देते तख्ते सल्तनत का बोझ उसके कंधों पर.
औरंगजेब आला तेव्हा 5 लाख फौज होती, परंतु मेला तेव्हा औरंगजेबाच्या खुलताबाद येथील कबरीजवळ 5 लोकही रडायला हजर नव्हते. ही किमया होती संभाजी राजांच्या लढावू पाण्याची. या लढावू पाण्याने सह्याद्रीच्या काळ्या पत्थरावर बेलाग कड्या कपारीवर एक ज्वलंत इतिहास लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीसाठी कसं जगायचं हे शिकवलं. अशा या शूर आबांच्या शूर छाव्यास, ज्वलंत तेजस छत्रपतींना, महाराष्ट्राच्या महापुरुषास, तमाम महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. जगदंब